ही 1, ही 2, ही 3, ही 4, ही 5, 6, 7 आणि 8 कणस या ठिकाणी या मक्याला लागलेले आहेत. तसं मका ही आपण जनावरांच्या चाऱ्यासाठीच लावलेली होती, म्हणजे उत्पन्नाच्या हेतूने केलेलीच नाही, परंतु मका चांगल्या पद्धतीने आलेली आहे. त्यामुळं आपण ह्याला आता ते पिकासाठीच ठेवणार आहोत. आपण या ठिकाणी ऊसामध्ये आंतरपीक म्हणून मका हे पीक घेतलेलं आहे आणि सर्वसाधारणपणे मका दोन्ही मक्याच्या मधलं जे काय अंतर आहे तर जवळपास 2 फुटावरती 1 बी असं टोकन पद्धतीने आपण ही मका लागण केलेली आहे. आणि या मकेला सर्वसाधारणपणे प्रत्येक ताटाला कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 7 ते 8 कणस या मक्याला या ठिकाणी पडलेले आहेत. बघा आता तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो मकाची कणस. बघा ही 1, ही 2, ही 3, ही 4, ही 5, 6, 7 आणि 8 कणस या ठिकाणी या मक्याला लागलेले आहेत. हे अडवांटा कंपनीचं 741 हे वाण या ठिकाणी आपण टोकन पद्धतीने लावलेलं आहे. तर याच्यावर काय याचं जे व्यवस्थापन आहे ते तर काय कसं केलं आहे? व्यवस्थापनाचा जर विचार केला तर सुरुवातीला आपण ऊसाची लागण केलेली आहे, नंतर मकाची टोकन पद्धतीने लावण केली आणि नंतर त्याला 10-26 युरिया याचा एक 4 ते 5 पोत्याचा आपण डोस त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि मकावर अळीचं प्रमाण खूप असतं, त्यासाठी आपण कीटकनाशकाची एक फवारणी केलेली आहे आणि तण व्यवस्थापनासाठी आपण याच्यामध्ये टिंजरचा वापर केलेला आहे. आणि एकदा याचं खुरपण केलेलं आहे, बायकाकडून आपण खुरपण करून घेतलेलं आहे. एवढं 8 कणसं येण्याचं काय कारण असेल? आता ॲक्च्युली तसं पाहिलं तर 8 कणसं येण्याचं कारण आजपर्यंत आपण मका बऱ्याच वेळा केलेली आहे, पण एवढी कणसं आतापर्यंत पहिल्यांदाच या मक्याला आलेली आहेत. तर याचं काय किती टनात उत्पन्न झालं? आता किती एकरात आहे तरी? आता हे जवळपास 1 एकर मका आहे. तसं मका ही आपण जनावरांच्या चाऱ्यासाठीच लावलेली होती, म्हणजे उत्पन्नाच्या हेतूने केलेलीच नाही, परंतु मका चांगल्या पद्धतीने आलेली आहे. त्यामुळं आपण ह्याला आता ते पिकासाठीच ठेवणार आहोत. काय शेतकऱ्यांना काय आव्हान करा? शेतकऱ्याला एवढंच, आता मका करण्याची एक नवीन पद्धत आलेली आहे की 2 बियाणे एका ठिकाणी टोकन करण्याची नवीन एक पद्धत आहे. ती पद्धत आणि ह्या पद्धतीचा जर आपण वापर केला किंवा दोन्ही ताटामध्ये योग्य अंतर, आता ही 4 फुटाची सरी आहे आणि 4x2 ते 2.5 फुटावर याची लागण केलेली आहे. जर 2 ताटामधलं योग्य अंतर आणि जे काय ह्या मकाला आवश्यक असणारं जे काय वातावरण किंवा वारं वगैरे ह्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी मेंटेन होण्यासाठी जास्तीत जास्त कमी ताटं आणि उत्पादन जास्त असं या पद्धतीने आपण या मक्याची लागवड करणं गरजेचं आहे. त्याच्यामागे एक कारण असू शकतं का याचं जी लागवड आहे त्याच्यात जास्त अंतर आहे तर ते सूर्यप्रकाश मिळण्यासाठी याला पुरेसा वेळ मिळाला किंवा हे झाड वाढण्यासाठी किंवा हे रोप वाढण्यासाठी मदत झाली असं काय वाटतंय? नाही, नक्कीच वाढणार ना. कारण आपण जे काय त्याला खत देणार आहे, त्याला जे काय अन्नद्रव्य देणार आहेत, तर त्या ठिकाणी अन्नद्रव्य घेणाऱ्याची संख्या जर कमी असेल, तर ते जे काय ताट आहे, तर ते निरोगी पोषण्यासाठी त्याला मदत होणार आहे. जे काय वातावरण असेल, प्रकाश संश्लेषण क्रिया आहे, तर ती व्यवस्थित त्याला मिळू शकणार आहे. त्यामुळं या ताटांची वाढ व्यवस्थित होणार आहे.